नमस्कार ॲस्परंट्स, कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटरसच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. पुन्हा आपण आज भेटलो आहोत. याचा मेन उद्देश म्हणजे आम्ही UPSC आणि MPSC राज्यसेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन इनिशिएटिव्ह लॉन्च केलेलं आहे. त्याचं नाव आहे ज्ञान मासिक. हे मासिक स्पेशली जे UPSC मराठीमधून देऊ इच्छिता आणि MPSC राज्यसेवा नवीन पॅटर्ननुसार मराठी मीडियममधून स्टडी करू इच्छिता त्यांच्यासाठी डेडिकेटेड आहे. जसे की तुम्हाला माहिती आहे, आता MPSCसाठी जे काही मॅगझिन अवेलेबल आहेत मराठी मार्केटमध्ये ते मेनली ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशनला कॅटर करतात. पण आता जशी 2025पासूनची MPSCची एक्झाम आहे ती सब्जेक्टिव्ह होते. ते सब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये इनडेप्थ कुठल्याही इश्यूचं इनडेप्थ ॲनालिसिस आवश्यक असते. व ते इनडेप्थ ॲनालिसिस जे आहे ते सध्या लॅक करते. आणि जे विद्यार्थी आता UPSCमध्ये मराठीमधून प्रिपेअर करत आहेत त्यांना जास्तीचं बर्डन होते. जास्तीचं बर्डन म्हणजे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे जे काही न्यूज असतील त्यांना ते मराठीमध्ये कन्वर्ट करावं लागतं, जेणेकरून त्यांचा जो अभ्यासाचा जो बर्डन आहे ते बर्डन इन्क्रीज होतं आहे. आता या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही नवीन इनिशिएटिव्ह लॉन्च केलेला आहे, जेणेकरून याचा फायदा दोघंही विद्यार्थ्यांना होईल, जे UPSC मराठीमधून देऊ इच्छितात आणि MPSC राज्यसेवा नवीन पॅटर्ननुसार मराठीमधून तयारी करू इच्छितात. कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हबने जे ज्ञान मासिकचा इनिशिएटिव्ह सुरुवात केलेली आहे त्याची सुरुवात मार्च 2024च्या इश्यूपासून आहे. आता ह्याच्यावर जरी मार्च 2024 हा इश्यू लिहिलेला असला तरी याचं पब्लिकेशन किंवा हा जर पब्लिश झाला तो एप्रिलमध्ये झाला. आणि एप्रिलमध्ये झाल्यानंतर याच्यामध्ये एन्श्युअर केलं आहे की याच्यातले जे इम्पॉर्टंट करंट इव्हेंट्स आहेत जे UPSC आणि MPSCच्या सिलेबसशी निगडीत आहेत ते 1 मार्च ते 31 मार्चपर्यंत कव्हर केले जातात. आता याचा जर तुम्ही इंडेक्स बघितला तर त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की UPSC आणि MPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार मेन्सचे जे पेपर आहेत 4 पेपर ते GS 1, 2, 3, 4 त्याला अनुसरून जे काही त्याच्यातले सब पार्ट्स आहेत त्या सब पार्ट्सला अनुसरून याच्यामध्ये सेक्शन्स केलेले आहेत. सर GS 1मध्ये आर्ट अँड कल्चरचा जो पार्ट येतो तो आर्ट अँड कल्चरच्या पार्ट संदर्भात एक आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची न्यूज होती, ती याच्यात आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर GS 2 आहे ते कॉन्स्टिट्यूशन, गव्हर्नन्स अँड पॉलिटी या संदर्भात आहे. तर या संदर्भातली जे काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत ते आपण याच्यामध्ये इनडेप्थ कव्हर केले आहेत. त्याच्यानंतर GS 2चा जो महत्त्वाचा पार्ट येतो म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन. तर मार्च महिन्यामध्ये इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आणि ज्याचा डायरेक्टली रिलेशन UPSC आणि MPSC नवीन पॅटर्ननुसारच्या सिलेबसशी आहे ते पॉईंट्स आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत. त्यानंतर GS 1मधला जो टॉपिक आहे तो म्हणजे सोसायटी आणि GS 2मधला टॉपिक आहे तो म्हणजे सोशल जस्टिस. या दोघं पार्टला आपण कंबाईन केलं आहे आणि या दोघी पॉईंटशी निगडीत असणारे जे काही करंट इव्हेंट्स आहे त्याचं इनडेप्थ ॲनालिसिस या पार्टमध्ये दिलेला आहे. त्यानंतरचा GS 3चा महत्त्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, आर्थिक विकास. या इकॉनॉमिक डेव्हलपमेंट रिलेटेड ज्याही गोष्टी मार्च महिन्यामध्ये घडलेल्या आहेत त्या आपण यामध्ये कव्हर केल्या आहेत. त्यानंतर GS 3मधला पुढचा महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान. आता विज्ञान आणि तंत्रज्ञान हा जो पॉईंट आहे हा करंट अफेअर्सशी मोस्टली निगडीत आहे आणि येणारे जे क्वेश्चन्स असणार मग ते UPSCमध्ये असतील किंवा येणारे MPSC राज्यसेवेमध्ये असतील ते मॅक्सिमम करून जे नवीन घडामोडी घडत आहेत आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल फील्डमध्ये त्याच्याशी रिलेटेड असतील. तर आपण यामध्ये पूर्ण प्रयत्न केलेले आहेत की जे सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड डेव्हलपमेंट्स आहेत त्या इनडेप्थ कव्हर करायच्या. त्यानंतर GS 1मधला जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे जिओग्राफी आणि GS 3मधले टॉपिक्स एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी आणि डिझास्टर मॅनेजमेंट. आता हे इंटर रिलेटेड टॉपिक्स आहेत त्याच्यामुळे याच्याशी निगडीत ज्याही काही न्यूज आहेत त्या आपण एकाच सेक्शनमध्ये दिलेल्या आहेत. ह्याही जर तुम्हाला वाचले तर त्यानंतर तुम्हाला या विषयाशी संबंधित जे करंट इव्हेंट्स आहेत ते इनडेप्थमध्ये तुमचे कव्हर येतील. GS 3चा जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे इंटरनल सिक्युरिटी व इंटरनल सिक्युरिटी रिलेटेड जे टॉपिक्स आहेत ते आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत. GS 4मधला जो पार्ट आहे तो आहे नीतिशास्त्र म्हणजे एथिक्स. एथिक्समधला एक महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध आणि निधीकरणामधील नैतिक समस्या. तर ह्या सब टॉपिकशी रिलेटेड ज्या काही घटना एक घडलेली होती इंटरनॅशनल लेवलचे जे फंडिंग्स आहेत त्या फंडिंग्स कसे पॉलिटिकली मोटिवेटेड असतात त्याबद्दलचं जे एथिकल ॲनालिसिस आहेत ते एथिकल ॲनालिसिस आपण यामध्ये केलेलं आहे. आता ही मॅगझिन जर तुम्ही बघितली तर नियर अबाउट 232 पेजेसची आहे. आम्ही याच्यामध्ये पूर्ण प्रयत्न केलेले आहेत की सिलेबसशी निगडीत असणारे जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते पूर्ण याच्यामध्ये 360 अँगलने कव्हर केले जातील. त्याचबरोबर आम्ही एन्श्युअर केलेले आहेत की याची जी लँग्वेज असेल ती लँग्वेज सिम्पल असली पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांना ते एकदा वाचल्यानंतर ते ग्राफ्स करता येईल. त्याचनंतर बरोबर जसं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये इन्फॉर्मेशन डायजेस्ट केल्यानंतर ती रिप्रोड्यूस करावी लागते आणि जे नवीन विद्यार्थी असतात त्यांना आन्सर नेमके कसे लिहायचे ते देखील समजत नाही. तर हे मॅगझिन जर तुम्ही वाचली तर तुम्हाला लक्षात येईल की पॉईंट्समध्ये आन्सर कसे लिहायचे आणि ते पॉईंट्स स्क्रिप्ट्स आणि टू दी पॉईंट कसे असले पाहिजे याचाही तुम्हाला याच्यामध्ये फायदा होऊ शकतो.
त्यानंतर जर आपण बघितलं की याच्यामधले जे काही टॉपिक्स आहेत ते फक्त तुम्हाला वरवर न देतात, याच्यामध्ये जी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन ते फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन देखील आपण प्रोव्हाइड केलेली आहे, जेणेकरून तुम्ही जेही आन्सर लिहाल त्या आन्सरला वेटेज असलं पाहिजे. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टात जे काही खटले असतील ते खटले वगैरे आपण याच्यामध्ये कव्हर करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला ही मॅगझिन मिळवायची असेल तर तुम्हाला आपल्या ऑफिशियल जी वेबसाईट आहे तिथे जावं लागेल. आपली ऑफिशियल वेबसाईट म्हणजे civilservicesmentorshub.com. इथे गेल्यानंतर तुम्हाला करंट अफेअर्सच्या टॅबमध्ये जायचं आहे. करंट अफेअर्सच्या टॅबमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ज्ञान मॅगझिन मराठी मार्च 2024 इथे क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर ह्या नवीन टॅबमध्ये तुमची मॅगझिन ओपन होईल आणि तुम्ही इथून डाउनलोड करू शकतात. तुमची मॅगझिन डाउनलोड झाली. आता याचं आम्ही पूर्ण या मॅगझिनला वाचा. या संदर्भात तुम्हाला जर याच्यात काहीही डाऊट आढळले किंवा तुम्हाला वाटले की याच्यामध्ये अजून इम्प्रूव्हमेंटचा स्कोप आहे तर कृपया करून तुमचा जो फीडबॅक आहे तो फीडबॅक आम्हाला तुम्ही प्रोव्हाइड करा. याच सेक्शनमध्ये आम्ही प्रोव्हाइड केलेला आहे की तुम्हाला तुमचा जो फीडबॅक असेल तो किती छोटा असेल किती मोठा असेल मान्य नाही, पण आम्ही तुमच्या प्रत्येक फीडबॅकला हे फार गांभीर्याने घेऊ आणि त्या दृष्टिकोनातून तुमचा एज्युकेशनचा जो एक्सपिरियन्स आहे, तुमची जी लर्निंग प्रोसेस आहे ती स्मूथ करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू. तुमचा जोही फीडबॅक असेल तो आम्हाला support@civilservicesmentorshub.com यावर लिहा किंवा आमचा टेलिग्रामचा जो नंबर आहे म्हणजे 9511900488 यावर तुम्ही सुद्धा टेलिग्रामवर आम्हाला जॉईन पण होऊ शकतात आणि जे काही फीडबॅक्स असतील ते फीडबॅक्स पण तुम्ही देऊ शकतात. आमच्याशी जोडल्याबद्दल धन्यवाद. आणि UPSC आणि MPSC राज्यसेवा नवीन पॅटर्ननुसारच्या अभ्यासाच्या टिप्स आणि नवीन सामग्री मिळवण्यासाठी आमच्याशी असोसिएटेड राहा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे चॅनल तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. लवकरच भेटू.